मी आज आंबा पोळी करणार आहे. हे आंबे घेतले, धुवून घेतले, आता सोलून कापून घेते. आंबे अशी सालं काढून आंब्याची सगळे काढून घेते. असं सोलून घ्यायचे असे सालं काढून. आंबा गोड बघून घ्यायचा चांगला. हा देवगड हापूस आंबा आहे. असं सगळं सोलून गर काढून घ्यायचं, त्याचा मिक्सरमधून बारीक करायचा. असं मी सगळं सोलून घेते. आता काढून झाले, असं बारीक करून कापून घेतले. आता मिक्सरमधून बारीक करते. झालं हे बारीक करून. असा घट्ट मस्त कलर आहे का काय, किती शाईन दिसते त्याला आलेली. असे आंबा चांगला बघून घ्यायचा, चांगली आंबा पोळी होती त्याची. एक नंबर, एवढा घट्ट असं झालं. पाणी घालायचं मी त्याच्यामध्ये बारीक करताना, पाणी नाही घालायचं. झालं. झालं. आता कढई तापत ठेवते. हे गरम करून घ्यायचं सगळं. आता हा झाला, कढई तापत ठेवली. तर हे वाटीने मी मोजून घेते. आंबा पोळी करायला निम्मा आंबा वडी करायला ठेवणार आहे मी ह्याच्यातलाच. एक वाटी. कढई तापली म्हणून असं वाजलं. दोन वाट्याची आंबा पोळी. परत हे वाटीने मी मोजून ठेवणार आहे. ही आंबावडी करायला 2 वाट्या, या आंबा पोळी करायला ही वाटीनेच मोजून घेणार आहे. परत हे उरलेला गर बारीक गॅसवर असा शिजून घ्यायचा. साखर टाकली, तसं आता शिजत आलंय. साखर टाकते 1 वाटी. आता हे साखरेचं पाणी सुटेल. असं हलवत राहायचं. पाणी सुटतं साखरेचं, हलवत राहायचं. बारीक गॅस ठेवायचा. एक नंबर आंबावडी ती छान होते अगदी. असं कसं मस्त त्याला हे यायला शिजतो तो. आता थोडीशी विलायची टाकते त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर टाका, असेल तर त्याला टाकली, नाही टाकली तरी चालतं, टाकली तरी काय नाही. झालं आता 2 मिनटं.
तुझं दे झालंच आता. झालं आता. आता मस्त झालं अगदी. गॅस बंद करते. ताटामध्ये मग पसरून द्यायचा. वाळायला याला 2 दिवस लागतात. ऊन चांगलं कडक असलं तर 2 दिवसात वाळतो. ऊन नसेल चांगलं तर 4 दिवस वाळायला लागतं त्याला. कडक पाहिजे असेल तर आपली मग खराब होत नाही, चांगली राहते, बुरशी लागत नाही त्याला. एक नंबर राहते अगदी. आता गॅस बंद करते मी. तर ताटाला मी तूप लावून घेतले. असं फिरवत फिरवत यायचं सगळं. चांगलं फिरवत फिरून घ्यायचं. झाली असे इथे ठेवते. असं फिरवत फिरवत पसरवायची. झाले त्याला असं झालं. वाळत ठेवते. झाले आंबा पोळी. अशी ओलसर आहे तर अशी साईडनं करून घ्यायची. हलकी करून ठेवायची. थोडी लागले. अशी भारी झाली, छान अगदी मस्त. माझ्याकडनं इथं मध्ये जरा बोट लागलं माझं, त्यामुळं थोडी तुटली. तिथं तुटली म्हणजे थोडीशी चिर गेली तिला. एक नंबर झाली. वाळायला लागतील. चांगली कडक कडक करायची उन्हामध्ये. पहा कसली भारी झाली, मस्त अगदी एक नंबर झालेत. तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ घालू शकता. मी जाड घातली, थोडी पातळ घातली तरी ह्याचे प्रकार वाळत घालण्याचे भरपूर आहेत. आपण जसं पापड करतो, पापड्या वाळत घालतो, तसं मेन कापडावर पण वाळत घालायचे बारीक बारीक असं पातळ. त्याला ऊन चांगलं लागतं, कडक उन्हामध्ये घालायचं. रोल असं मस्त छान. अशी शाईन आली नसते त्याला, भारी. हे पहा
मी 2 ताटच केले, थोडे केले मी. भारी असे कापून घ्यायच्या.